नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातल्या ठळक घडामोडींचा. पहिलीच बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. या दरम्यान त्यांनी नवीन मेट्रो भवन, मेट्रो कंट्रोल रूम आणि चित्र प्रदर्शनाची देखील पाहणी केली. या इमारतीच्या रूपानं पुणे मेट्रोला स्वतःचं हक्काचं घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र हे प्राप्त मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे शहर आता ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचं केंद्र बनत आहे. महाराष्ट्र हे जीसीसी धोरण आखणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं असून पुण्यानं या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं, त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं. अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढची बातमी आहे मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातली. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन सदनिकांचं वितरण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबरोबरच सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा देण्यात आलाय. सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो किंवा सर्वसामान्य माणूस चांगल्या घरात जातो, चांगल्या घरात जाणार आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होतीये. हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानानं जगता येईल असं घर मिळावं हा शासनाचा दृढ संकल्प आहे. नायगाव पुनर्विकास प्रकल्प हा या संकल्पाचा साकार झालेला उत्तम नमुना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इनगॉट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचं भूमिपूजन झालं. सौर ऊर्जा पॅनल तयार करण्यासाठी इनगॉट म्हणजे सोलर तबकडी ही तयार करण्यासाठी लागणारं सिलिकॉनचे मोठे तुकडे आणि सिलिकॉनचं लागणारं पातळ कापांची निर्मिती जाणार आहे. देशाचं हरित ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये हा प्रकल्प महत्वाचा ठरेल आणि त्यासोबतच ही दोन्ही उत्पादनं चीनमध्येच तयार होत होती. आता मात्र चीनच्या बाहेर एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प हा जगामध्ये भारतातच होत असून त्यामुळे भारत या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या पुढची बातमी आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातली. पुढील वर्षी नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये देश-विदेशामधून करोडो भाविक हे येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमामधून इथे येणारा प्रत्येक भाविक हा भारताचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचं प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनामधून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा असे निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधान भवनामध्ये आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कोणी वाईट हेतूनं किंवा विलंब होण्याच्या हेतूनं अडथळा त्याची गय केली जाणार नाही, त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलाय. या पुढची बातमी आहे गिरणी कामगारांना दिलासा देणारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत विधिमंडळाच्या समिती सभागृहामध्ये पार पडलेल्या विशेष बैठकीमध्ये गिरणी कामगारांना दिलासा देणारे अनेक सकारात्मक निर्णय हे घेण्यात आले. गिरण्यांच्या जागांवरती मिळणाऱ्या घरांमध्ये गिरणी कामगारांना प्राधान्यानं घर उपलब्ध करून दिली जातील. सेंचुरी आणि खटाव मिलच्या जागेमध्ये अतिरिक्त जागा मिळू शकत असल्यामुळे त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये माडाच्या सिडकोच्या हाऊसिंग स्टॉकमध्ये देखील गिरणी कामगारांना प्राधान्यानं घरं ही उपलब्ध करून दिली जातील असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.